ऐकूया बाळू पाटील यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ही क्वार्टर फायनलची यानंतर मॅच असेल लक्षात घ्या मोठा गाव आणि चिकनगर फर्स्ट सेमी फायनल दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल मोठा गाव विरुद्ध चिकनगर पहिली सेमी फायनल जयेश पाटील यांचा सत्कार आम्ही करणार आहोत अनिल म्हात्रे या जयेश पाटील या आपले सन्मान आपण स्वीकारायचे अतिथी देवभाव आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय जयजी पाटील यांचाही सत्कार आम्ही करतोय उंबारली गावचे समाजसेवक जयेश पाटील चला चिकनगर संघ कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर रिपोर्टिंग करा हरेश अमित विक्रम भोईर आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा फर्स्ट सेमी फायनल यानंतर पाहायला मिळेल नाही आलेले आहेत हरेश आलेले आहेत बघा चेतन मात्रे बघा हरेशने लगेच हात दाखवलाय आलेले आहेत सर्व खेळाडू चला सेमी फायनल यानंतर पाहायला मिळेल चिकनगर विरुद्ध मोठा गाव आणि दुसरी सेमी फायनल असेल माऊली 11 शिलगाव विरुद्ध यातून विजेता संघ थँक्यू पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत सागाव 40+ क्रिकेट संघ आयोजित सागाव 40+ चषक अंतिम टप्प्याकडे आता वाटचाल करतोय आणि पुढच्या वर्षी बघा आमच्या माध्यमातून 4 सोन्याचे कॉईन उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि आपण तर मालिकावीर आणि डीजे मास्टर असतील आमचे गुणलेखक असतील आमचे सर्व पंच असतील आमचे समालोचक असतील त्यांना आमच्या माध्यमातून गिफ्ट नाही रमेश म्हात्रेचं गिफ्ट द्यायचं राहिलं आम्हाला आहे रमेश म्हात्रे 2 समालोचकांना दिलंय तुम्हाला देखील देणार सामना सुरू होतोय गोलंदाजी मार्कवर येतो सचिन आई गावदे ईश्वरी 11 उंबारली 40+ पक्ष आपण तर जय गणेश विष्णू स्पोर्ट्स पीयूष 11 नावालीमध्ये ओ पहिला चेंडू चेंजअप पेस होता बघितला आक्रमण पवित्रा घेतलाय गती कमी केली थोडंसं फिंगर रोल केले आणि सॉफ्ट टेनने चेंडूला कट केला एकच धाव खातं उघडलं ते यावेळेला आपण तर जय गणेश विष्णू स्पोर्ट्स पीयूष 11 नावाली संघाचं आज सचिन भोरने बघा स्लो वन भरपूर प्रमाणात चेंडू टाकलेत नाही नक्कीच सचिन आम्ही तुम्हाला प्रवेश फी देऊ नक्कीच तुमचे जे मान्यवर होते त्यांनी सांगितलं पण असं कृत्य कोणीच करू नका खेळताना बघा आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत करून सागाव संघाने एका दिवसात स्पर्धा उभे केले फक्त खेळून आमची एकच विनंती कोणी कोणत्याही प्रकारचा रागरोष करू नका पंचांच्या नियमावर निलेश म्हात्रे आम्ही सांगितले 3 कॉईनना पुढच्या सांगितले 4 कॉईन घ्या पण कोणी वाद करू नका सागावच्या स्पर्धेसाठी तुम्ही नक्कीच सचिन आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काहीच दंडित करणार नाही फक्त सहकार्य करा चांगलं क्रिकेट खेळा तुषार चुकी माणसाकडनंच होणार आहे हो ऑन साईडला टर्न केलाय नितीन काळेंनी सांगितलं बाळू पाटील पुढच्या वर्षी आम्हा समालोचक नाही त्यांना पण आम्ही गिफ्ट देणार पैसा काय प्रत्येक जण कमवतो पण संपवायला पण पाहिजे ना धावसंख्या 1 आणि पुढे सारखी धावसंख्या आपण कधी आपण पाहू शकता वेळेला 6 धावा सचिन गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला दिलीप पाटील आपण पाहू शकता हो फटका उडवला यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरना पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका आपल्याला बघायला मिळतोय चौकार आला असेल तर या आणि थोड्यासा चाय देखील आपल्याला बघायला मिळेल लेमन टी रमेश गुप्ताच्या माध्यमातून नाही आमच्या मातोश्रीच्या कटआउटला जर कोणाचा डायरेक्ट चेंडू लागला नितीन 500 रुपये होते ना तर 1000 रुपये ओ फटका चांगला यावेळेला बॅकफुट गेले पंच केला यावेळेला कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या मधून चेंडूला काढलाय काय फटका होता जणू काय बंदुकीतून गोळी निघावी ना असा हा चेंडू निघाला चौकार बघा बदलत चाललाय संध्याकाळचं वातावरण चाललं आता खेळ तापलाय तुम्ही वातावरण गरम करा अमर पाटील देखील बघा आमचे बंधुराजांचे सुपुत्र म्हणजे आमचे पुतणे आम्ही काका
त्यांच्या माध्यमातून बघा ट्रॉफ्या पूर्णपणे सजवण्यात आल्यात. रेडियम त्यांच्या माध्यमातून मारण्यात आलंय. सचिन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. स्ट्राईकला दिलीप पाटील. बॅक फुट गेला, पंच केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे यावेळेला मिडॉनला. बघा 2 धावा होत आहेत का. योगेशने पाय दोन्ही एकत्र आणले आणि चेंडूला थांबवलं, अन्यथा चौकार बघायला मिळाला असतं. धावसंख्या धाव फलकार ते आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा. 16 धावा धाव फलकार ती लागल्यात. 16 धावा धाव फलकार ती लागल्यात. 16 धावा धाव फलकार ती लागल्यात. धन्यवाद. पहिलं षटक संपलंय. तसंच जरा खेळाडूंना खेळपट्टीवर उभं नका राहून देऊ, कारण की खेळपट्टी बघा लेदरची आहे. यानंतर इथे मॅचेस देखील होणार आहेत. अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे आज खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी. नॉनव्हेज जेवण निलेश मात्रे बघा व्हेज आहेत, पण त्यांनामध्ये खेळाडूंना आपल्या मिळाल्या ना त्या समाधान आहेत ते. 16 धावा दाखल करते. निलेशचे बाबा देखील माळकरी, निलेश देखील माळकरी. अरे निवृत्ती बुवा म्हटलं तर कीर्तनकार, आपण तर भरपूर मोठं त्यांचं घराणं आपण तर या क्षेत्रामध्ये आहेत. ते देखील आपण त्या बाबाच्या नावाने भरपूर असं दान पुण्य करत असतात. म्हणतात ना निलेश मात्रे, आपले जे गेलेले असतील आपण जे दान पुण्य करू त्याचा त्यांना पुण्य लाभतं. आता हे खरं आहे की खोटं, पण आपल्या मनाला समाधान. धावसंख्या 16. गोलंदाजी मार्कवर श्याम येतोय. श्याम भोरी स्ट्रायकेला आपण पाहू शकता यावेळेला नवनाथ. उडवलाय चेंडू यावेळेला मदनच्या डोक्यावरनं. आपण पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरनं काढला यावेळेला. जोपर्यंत चेंडू फीड होईल कव्हरला बघा क्षेत्ररक्षण कोण आहेत, मदन. तीन शब्द बोलताना कसं कव्हरच्या डोक्यावरनं, मदनच्या डोक्यावरनं. मदन तिथे क्षेत्ररक्षण करतायत. सचिन भोईर बघा स्माईल आहे त्यांच्या चेहऱ्यावर. त्यांनी सांगितलं क्रिकेट 40+ आनंदात खेळा, कोणत्याही प्रकारचा रागरोष नका करू मैदानावर. फक्त फेअर क्रिकेट खेळा, चांगलं क्रिकेट खेळा. हार जीत होणारच आहे आणि हे मित्रत्वाचं नातं मैदानाच्या बाहेर खूप चांगलं बघायला मिळतं. श्याम हा चेंडू लाईन पावी लागणारे पंच वाईडची खूण करताय. धावसंख्या धाव फलकारते आपण 19 पाहू शकता. 40+ नातं कधी आम्ही पाहिलं. आमच्या मातोश्री जेव्हा वारल्या तर भरपूर खेळाडू आमच्या घरी आले, आम्हाला भेटायला आले, आमच्याशी बातचीत केली त्यांनी. खास करून नितीन कांचं तर आम्ही कधी चुकार विसरणार नाही. 1 वाजेपर्यंत आमच्या जवळ होते. नंतर मी सांगितलं बाबा तू घरी जा आता, टाईम झालाय भरपूर. लॉफ केला यावेळेला. टायमिंग चांगलं होतंय. पाठवून यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे सीताराम पाटील चूक करणार नाहीये. असं वाटलं की लॉंगॉनच्या डोक्यावरनं चेंडू जाईल. उंची भरपूर मिळाली, लांबी मिळाली नाही. गुड कॅच. बघा गाडी कोणती आहे, 4 व्हीलर आहे का? यस 4 व्हीलर. बघा जरा हनुमान कुणाची, कुठल्या गाडी? सचिन भोईर कोणती गाडी बघा जरा मला. 1 मिनिट. इर्टिगा असेल मला वाटतं. 1 मिनिट. आपण पाहणार आहोत मोठा गाव विपक्ष चिकनगरमध्ये दोन्ही संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठासमोर येऊन थांबते. मोठा गावचे आहेत, मोठा गावचे आल्यात. आणि 3 फेब्रुवारीचा महिना गरमी होते, पण प्रत्येकाला सागाव संघाची स्पर्धा खेळायची. माणिक भोईर 50 सेकंदात 48 टीमा झाल्या ऑनलाईन. सामना सुरू करायचा. चला श्याम गोलंदाजी मार्कवर, वेळ फार कमी. यस दशरथचा सिग्नल आलाय. सुरेश येतं, अष्टपैलू खेळाडू श्याम.
फुलटॉस आहे ऑन साईडला टर्न केलाय चेंडूला पाठवून दिलं यावेळेला आपण तर फाईन लेग लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमारेषा पार षटकार. अंदाजी तुम्ही करता कामा नाहीये का सचिन पण मित्र चांगलं षटक हाताळलं पण इथून मात्र आलेला बॅटर सुरेश मात्र आपण खातो करते. चेंडू द्यायचंय मॅच बॉल आलाय नाही उंबरलो तर 4 षटकांची जेव्हा मॅच आहे तेव्हा एका षटकामध्ये चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे आपण इथं जुना चेंडू तुम्हाला मिळेल. नंतर आपण आता इथे बॅटर बाद होतं बिग विकेट मॅचची गोल्डन विकेट मिळाले सांघिक यश दिलीपने. मी तर म्हणेल कुठेतरी आपण तर यावेळेला ना थोडंसं आपण धावले होते पण आता इथे कुणाचा विकेट सॅक्रिफाईड होतं पाहायचं आता कॅच आउट आहेत का. बिझनेसमॅन असतो अजून कोणी नोकरीवाला असतो त्याला क्रिकेटची आवड असली ना तो बरोबर मैदानाकडे येतो. तो सांगाल आजची अपॉइंटमेंट उद्या ठेवा श्याम. हो यष्ट्या उद्ध्वस्त बॅकफुटला जाऊन कट करत होता वेग प्रचंड होता वेगाने इम्प्रेस करतोय बॅटर बाद. प्रत्येकाला आवडणारा खेळ आहे. आता आमचे गुणलेखक बघा ना भावेचा ॲग्रीमेंट होता सांगितलं बाळू पाटील नाही तुमची स्पर्धा आहे मी आज उद्या ॲग्रीमेंट करेल. नाही याला म्हणतात क्रिकेटचे प्रेमी क्रिकेटचे दर्दी क्रिकेटचे चाहती जबरदस्त. नाही नक्कीच निलेश मात्रे आम्हाला माहिती आहे तुम्ही देखील एक प्रसिद्ध व्यावसायिक आहात पण क्रिकेटची प्रचंड आवड. आज सचिन बघितलं तर ते देखील पण क्रिकेटची प्रचंड आवड ना. त्या दिवशी त्यांचा देखील मोबाईल आमच्या त्याने गेला कोणाचाही फोन आला तर उचला कारण का माझ्या सर्व कस्टमरचा कॉल येत असतो. नाही मी खेळत असले तरी पण मी माझ्या कस्टमरकडे लक्ष देणार. ऑन ट्रिकच्या उंबरठ्यावरती होते यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती चांगली गोलंदाजी श्यामच्या माध्यमातून षटकार आल्यानंतर पलटवार काय केलाय धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा काय वापसी केली जबरदस्त वापसी. या षटकात श्यामने धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण तर एक षटकार जाऊन आपण तर 9 धावा दिल्या त्यांनी बॅटर बाद केले तब्बल 3 गडी बाद केले जबरदस्त कमबॅक. चला चिकनगरचे कॅप्टन यायचं आहे. चला चिकनगरचे कॅप्टन आपण पाहू शकता पुसाळुंके यस चायला बघा. नाही रमेश एक वेळेला ना देवपूजा चुकेल पण त्यांचा टायमिंग चुकणार नाही. टायमिंग परफेक्ट असतं त्यांचं खरं MIDC त्यांना माहिती आहे वर्कर लोकांना चहा वेळेवरती जाणं फार गरजेचं आहे. नाही जर एकही असा कामगार नसेल MIDC की त्यांनी रमेशचा चाय पिला नसेल. शाहू दादा मी काय म्हणालो सकाळी तुम्हाला नातू झालाय तुम्ही आम्हाला खुश करायला पाहिजे. नाही तुम्ही चॉकलेट म्हणजे दुधाची ताण ताकावर भागवता ना हो. काहीतरी मागवा ना दुकानं जवळच आहेत. हा लॉफ केला यावेळेला चेंडू चालला आपण तर लॉंग ऑफला यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होते खूप चांगलं क्षेत्ररक्षण.
शाहू दादा सांगायची गोष्ट नाही, बाळू पाटील अजून आहेत बघा. बाळू पाटील मला मुलगा झाला तो तेव्हा किती आनंद झाला होता. 6 वाजेपर्यंत आमची 5वी चालू होती. नाही पण आता तुम्ही केली का नाही आम्ही बघितलं, पण तुम्ही आता करा ना काहीतरी. नाही आम्ही सांगतो ना, आमचे सबूत आहेत. इथे बॅटर बाद होत आहे. नाही थोडीशी हसी मजाक आहे, असं काही नाही शाहू दादा. 26 धावा दाफल करते आपण, तर बॅटर बाद होतोय. नरेंद्र देखील येत आहेत बघा. नाही कालच मला वाटतं मला रात्रीच फोन केला होता अमितने. बॅट मिळाली का? मिळाली. नाही 40+ कधीच बॅट जाणार नाही. अहो सोन्याचा कॉईन ज्याचा 4 ग्रामचा राहिला होता अजकांनी घरी जाऊन दिला, तर बॅट कुठे जाणार आहे? नक्कीच मला वाटतं 22 तुमचे ते भाऊजीच होते, पडल्याचे खेळाडू होते. हेच तर क्रिकेट आहे ना निलेश म्हात्रे 40+चं. म्हणून तर प्रामाणिकपणे क्रिकेट कोण खेळतात तर 40+ वाले. बॅटर आलाय आपण पाहू शकता यावेळेला बालकृष्ण पाटील. धावा येत नाहीये, दिलीपला स्ट्राईक मिळत नाहीये. गोलंदाजी खूप चांगली होते. योगेश आलाय खोनीगाव एंडकडून. गोलंदाजी मार्कवर योगेश राईट राऊंड तिकडे मार्क होते. हो फटका चांगला यावेळेला. आपण बॉल बॅक टू ड्राईव्ह. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का आता? इथून कॉल दिलाय दिलीप पाटीलने. दुखापतग्रस्त आहेत पण किती वेगाने धावत आहेत बघा. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 28. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अनिल म्हात्रे प्रचंड मेहनत. नितीन सागावची स्पर्धा बघा. निलेश म्हात्रे. अजून मॅचेस भरपूर बाकी आहेत. समालोचकांचं पेमेंट झालं, गुणलेखकाचं पेमेंट झालं, पंचांचं पेमेंट देखील झालं. हो चांगला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. नाही घरचे नाही आहेत शाहू दादा. 28 धावा दाखल करते. 1 मिनिट नितीन जरा कॅप सरळ घालायचे प्लीज. यस धन्यवाद. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूलच्या माध्यमातून पाठवला चेंडूला स्क्वेअर लाईक रिजन मधनं. क्षेत्ररक्षक येत आहेत, फक्त त्यांना आता सीमेरेषा बाहेरनं चेंडू आणावा लागतोय. तेच सांगतात सचिन की हा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला, खराब चेंडू टाकला. याच्यावरती प्रहार झालाय. 32 धावा. अंतिम टप्प्याकडे आता सामना येत चालला. आपण तर ही स्पर्धा येत चालली आहे. सर्व खेळाडूंना आम्ही निलेश म्हात्रे खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊ. 32 संघ जे उपस्थित राहिले, खेळले, वेळेवरती स्पर्धा झाली आणि खऱ्या अर्थाने 50 मिनिटात 48 संघ ऑनलाईन झाले होते, पण 32 संघच खेळवायचे होते. पुढच्या वर्षी कदाचित अजून विचार करतील. योगेश ओ फटका चांगला आहे. टक्कावादळ रवी आहे तिथे, चूक होणार नाहीये. 5वा झेल पकडला तोय. काय क्षेत्ररक्षण केलं तर रवीचं, लाजवाब क्षेत्ररक्षण. 32 धावसंख्या ती अजून एक बॅटर बाद. नाही गेल्या सेमीफायनल मध्ये या संघाविरुद्ध पराभूत झाला होता आपण, तर या संघाला पराभूत केलं, पण आज तो संघ कमबॅक करतोय. धावा थांबवल्या आहेत. अंतिम षटक अजून बाकी आहे. नवीन बॅटर येतं पाहू शकता या बेला. उत्तम मुकादम. 32 धावा नाही ती 32 धावा नाही 32 बरोबर आहे. शनिदास तुम्ही विचारला, आमचं सांगणं कर्तव्य आहे. चला टॉस साठी सज्ज राहायचं दोन्ही संघनायक. या षटकानंतर आम्ही टॉस करू. नितीन सर्व खेळाडूंना देखील आपण कलिंगड वाटप केलं डगआउट मध्ये. आता चाय वाटप. रवीने देखील मगाशी आमच्याशी भरपूर बातचीत केली. रवी भोईर उंबारलीचे. क्या बात आहे. अजित बघा आता शेवटच्या टप्प्यात मेहनत करायला लागलेत. एसपी येतात, सीताराम पाटील येतात. उंबारली गाव एंड कडून स्ट्राईकला दिलीप पाटील. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. आता इथून पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. उडवला चेंडू यावेळेला. झेलची शक्यता आहे. श्यामने काय कारभार कमाल झेल घेतलाय. जर झेल आवडला असेल टाळ्या होऊन जाऊ दे जरा. बघा आमचे पंच आहेत तिथे, आमचे स्वयंसेवक आहेत. संदीप म्हात्रे आहेत तिथे.
एक्सेन रिप्ले आपण पाहू शकता. झेप घेतली चित्त्यासारखी चेंडूवरती. जर झेल आवडला असेल तर टाळा झाला पाहिजे श्यामसाठी. जबरदस्त झेल. योगेशला पाहू शकता. गुरुला आपण पाहू शकता बघा. गुरु मदन बॅककोट पॉइंटला क्षेत्ररक्षण करतात. गुरु आपण पाहिलं तर फाईन लेगला क्षेत्ररक्षण करतायत. आज आपल्याच मैदानावर खेळतायत. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. क्वालिटी क्रिकेट, उच्च दर्जाचं क्रिकेट. आणि 40+ मी तर म्हणेल 40+ संघ आपण तर संघटनेचा स्टँडर्ड वाढवत आहेत. 40+ क्रिकेटचा स्टँडर्ड वाढवत आहेत. सीताराम लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता. या वेळेला निलेश साळुंकेला आपण पाहू शकता. हो शपलवून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं. त्यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. पंच मात्र वाईटची खून करतात. असं वाटलं की डॉट चेंडू आहे, पण पंचांनी लगेच पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलले. 33 धावा. 33 धावा दाखल करते आपण पाहू शकता. क्षेत्रक्षेत्रात थोडासा बदल केला जात आहे आता बघा. कारण की निलेश आहे उजव्या हाताचा बॅटर. त्यामुळे वाईडिश लॉंगन लाता क्षेत्रक्षण तैनात केलंय. रवी मिड विकेटला येत आहेत. एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेगला तैनात आहे. सीताराम पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. या वेळेला यष्टीरक्षक बीट होतोय. इथे पंच मात्र आपण इथं खूण करतायत. आता बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या दाखल करते 34 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर. धावा येत नाहीयेत. दिलीपचा तो आपण इथं षटकार असा वाटला होता होईल, पण तो झेल पकडला आणि तिथून धावा थांबल्यात. सुरेश रन आउट झाला. आपण इथं कॅच आउट झाले. तिथून मात्र थोडंसं धावगती थांबली. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. बॅटर बघा थोडंसं फिरले भोवऱ्यासारखे. 34 धावा. चेंडू बाकीत फक्त आणि फक्त 22 सांगतात आम्हाला. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सीताराम लेफ्ट हँड राऊंड दगड मारा करतोय. ऑन साईडला टर्न केलाय. बॅटच्या टोला चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक येतो मिड विकेटनं. रवी येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. थोडंसं फंबलिंग झालंय, पण चेंडूला थांबवलंय. 36 धावा. शेवटच्या षटकातील चेंडू बाकीत अजूनही आपण तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकात 16 आल्या पण त्यानंतर काय कमबॅक. पलटवार. ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलाय. डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. रवी आले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण गुड थ्रो. काय फेकी आहे. रवी बघा ना आज काय मैदानावर चपलता दाखवतोय. 5 झेल. 7 झेल. 1 रनआउट. निलेश साळुंके वाद होत आहेत. 36 धावा. चेंडू बाकीत फक्त आणि फक्त आता आपण बघितलं तर आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतायत आपण तर यावेळेला भावेश पाटील. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. दीपक आलेत नो स्ट्राईकला. उत्तमला आपण पाहू शकता. उत्तमने पुन्हा एकदा टर्न केलाय. डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला चेंडू चालला. जोपर्यंत 2 धावा होत आहेत का पाहायचंय. फेकी बघा काय आली आहे जबरदस्त. सचिनने मात्र कलेक्टिंग झालं नाही यावेळेला. संख्या 10 फलकार आपण पाहू शकता. 39 धावांचे लक्ष. टॉस देखील आपण करणार आहोत. चला मोठा गावचे 39 झालेत आणि 40चं लक्ष असणार. चला टॉस करूया आपण. चिकनगरचे कॅप्टन मोठा गावचे कॅप्टन टॉससाठी या. शालिक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ज्येष्ठ नागरिक आहेत. रवी काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करत आहे. टॉस झालाय. टॉस कोणी जिंकलाय नितीन गाणं मला सांगायचंय. मोठा गाव संघाने टॉस जिंकलाय.
डिसिजन पेंडिंग आहे. धावा झाल्यात 39 धावाचं लक्ष आहे. मॅच सुरू होईल तसं जाऊया दुसऱ्यासाठी आमचे आपण आता अजित देसाई यांच्याकडे. धन्यवाद. नाही, खूप खूप धन्यवाद निलेश. लगेच सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. त्यामुळे चिकनगर संघाला बॅटिंग करायचे. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही परिवर्तन करतो. या ऐकूया अजित देसाई यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच भल्लूजी पाटील यांचा आवाज आपण ऐकला. आणि आता मात्र नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल. टीम मोठा गाव आणि त्यांच्यासोबत फाईट करेल टीम चिकनगर. आणि टॉस जिंकला टीम मोठा गावने घेतली फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम चिकनगरला. मॅचमध्ये आपण ओळखतोय या मॅचमध्ये बनवल्या बॅटिंग करत असताना 39 आणि 40 धाव्यांचं लक्ष इथून पार करायचं आहे. तर टीम बॅटिंग करत असताना उंबारलीला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. चाळीस जास्त धावा नाही आहेत नितीन सर. 24 बॉल 40 जास्त नाही आहेत या मॅचमध्ये आपण बघणार आहोत. आणि इथून ही मॅच एका बाजूला टीम उंबारले आणि दुसऱ्या बाजूला संघ फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतो. तो मात्र नावाली. या दोघांमध्ये टफ फाईट होईल कारण दोन्ही संघ बल्लाढ्य आहेत. जोपर्यंत मॅच संपणार नाहीये तोपर्यंत आपण डिसिजन सांगू शकत नाही सामना कोणाच्या बाजूने आहे. आणि चला पंच लगेच मैदानाच्या आतमध्ये. रमेश मात्रे जा आतमध्ये. चला वेळ घेऊ नका रमेश मात्रे. तर चला शांभोईर बॅट्समन पाठवायचे. वेळ फार घेत आहे. यानंतर अजून 3 मॅच कव्हर करायचे लक्षात घ्या. आणि त्यानंतर बक्षीस समारंभ देखील आपल्याला पार पाडायचा आहे. प्रथम पारितोषिक कोण फटकावणार. सागाव चषकातला या वर्षाचा चॅम्पियन कोण होणार. मागच्या वर्षातला चॅम्पियन आपण बघितलं नावाली. मात्र या मॅच मध्ये काय होईल. 24 बॉल 40. उंबारली संघ देखील तितकाच वेगवान. चला बॅट्समन पाठवा. काय झालं. बॅटर पाठवायचा टीम उंबारली. आपल्याला जरूर पाहायला मिळतोय सचिन भोईर. आणि एका बाजूला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सीताराम पाटील मैदानाच्या आतमध्ये जात असताना. आणि या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 40 करायचे आहेत. कारण त्यांना माहिती आहे मागच्या वर्षातला चॅम्पियन संघ तो मात्र नावाली सागाव चषकातला. आणि या स्पर्धेमध्ये आता काय होईल. उंबारली संघानं 3रं पारितोषिक फटकावलं होतं मागच्या वर्षामध्ये. आणि या वर्षामध्ये काय चित्र असेल. नेक्स्ट मॅच टीम मोठा गाव आणि त्यांच्यासोबत फाईट करेल संघ तो मात्र चिकनगर. मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय सलामीची जोडी. एक बॉडी लाईन पहा सचिन भोईरची. 40+ कोण म्हणणार नाही या खेळाडूला. बघायला गेलं तर अतिशय चांगला फिटनेस आणि सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे सर्वांना. आणि तेच सचिन भोईरनं आत्तापर्यंत एक्सरसाइज ऑफ बॉडी लाईन आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून या मॅचमध्ये आता मात्र आपण बघतोय स्क्रीनवर बाळू पाटील जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार अशी मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली आहे. नवनाथ साळुंके आणि शाहू मामाला विसरून चालणार नाही. गेले 3 शाहू मामा तुझा संस्कार नक्कीच या व्यासपीठावरती विशेष संस्कार घेणार. कारण 1 शालीच्या जागी 2 शाल घालू. अतिशय चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. हा बॉल पहिल्याच बॉलवरती स्वागत केलाय. तडाखा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. बिग 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 बिग
फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बॉल जातोय डॉट. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं डॉट बॉल धावसंख्या धावफलकावरती 8 आणि स्कोरबोर्ड 8 धावा. 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप केली आहे आणि झेल कोणाचा सोडलाय तर सचिन भोईरचा. आणि सचिन भोईर देखील बघतोय की इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं मॅच मध्ये रिक्स घेतली आहे आणि इथून थोडं कॅच सोडल्यानंतर जीवनदान मिळालं होतं आणि संधीचं सोनं सचिन भोईरला इथून करायचं होतं. काय गरज नसताना ही एक धाव घ्यायची गरज नव्हती. एक धाव आली होती. झेल ड्रॉप झाला होता. मात्र आता फलंदाज कुठेतरी धोका आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि इथून सचिन भोईर OUT आउट. काहीच गरज नव्हती सचिन भोईरला. झेल ड्रॉप झाला होता. विकेट थांबवली असती तर विकेट आपल्याला जर पाहायला मिळतं अंश आल्या असत्या मैदानाच्या आतमध्ये. चुकीचा खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये काय डोकं लावला आणि त्यानंतर थोडीस टेन्शनची मात्रा आली होती. टीम नावालीला सचिन भोईरचा झेल सुटला. आता काय करायचं. मात्र सचिन भोईरनं रन आउट टाकला. आपल्याला जरूर पाहायला मिळतं या मॅच मध्ये. आता समीकरण बदललं. 21 बॉल. एक ऍक्शन रिप्ले जरूर आपण लागतोय. MTC दिलीप पाटीलनं लगेचच चेंडू हा टिपला आणि फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतं बाद सचिन भोईर. बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर रवी भोईर. आतापर्यंत 7 कॅच पकडल्यात. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं श्याम भोईरने अतिशय चांगला झेल घेतला. हा बॉल फील्ड स्ट्रॉंग आहे. डिसिजन काय पंचांचा. मात्र इथून हा बॉल पंच देखील तितकेच स्ट्रॉंग आहे. लक्षात घ्या तुम्ही जेवढा दबाव पंचांवरती टाकाल ना पंच देखील तितकेच चांगले आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून हे बॉल झाले 5 धावा. धाव फलकावरती 9. या मॅच मध्ये समीकरण आहे आता 19 बॉल आणि 31 धावांची गरज. हा फटका जरूर चांगला खेळून काढलाय. आमच्या व्यासपीठाला जरूर येतोय दन दन करत सीमारेषेच्या बाहेर. रवी भोईरच्या बॅटमधून आलाय सुरेख चौकार. आणि या मॅच मध्ये आता मात्र 18 बॉल आणि 27 धावा बनवायच्यात. 13 धावा धाव फलकावरती. 1 विकेट गेले. टीम बॅटिंग करत असताना उंबारली संघाचा सचिन भोईर माघारी परतलाय. आता मात्र इथून 18 बॉल 27 धावा इथून या मॅच मध्ये करायच्यात. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण बघतो 1 नंबर 2 मध्ये गोलंदाज उत्तम आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि एक डावखुऱ्याचा फलंदाज एका बाजूला सीताराम पाटील आपण बघतो. ज्या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्यानं अतिशय उंबारली संघासाठी चांगली फटकेबाजी केली. तेच स्ट्राईक एंडला 9 सेकंडला रवी भोईरला आपण जरूर ज्यांना बॅटमधून शेवटच्या बॉलवरती चौकार आला. अतिशय चांगली बॅटिंग बघायला मिळाली. 18 बॉल आणि 27 धावांची गरज या मॅच मध्ये टीम उंबारली संघाला. गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये उत्तम मुकादमला आपण जरूर बघणार आहोत. चला स्पीड अप घ्या. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं. आजच्या दिवसामध्ये आम्हाला सर्व मॅच कव्हर करायचे आहेत. फक्त दिशा माहिती आहे. सिंगल डबल नक्कीच धावा होतील. एक धाव कंप्लीट झाली आहे. फेकी देखील झाली आहे. मात्र एकच धाव सांगितलंय रवीने. जिथे एक आहे तिथे 2 धावा घ्यायची गरज काय आहे. मी देखील चांगला खेळाडू आहे. मी देखील बॅटिंग करत असताना धावा बनवू शकतो.
आणि या मॅच मध्ये ते चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. 17 बॉल, अजूनही या मॅच मध्ये 26 धावांची गरज. 17 चेंडू 26 धावा. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन असल्यानंतर थोडीशी क्षेत्ररक्षकांची आपण बघतो कुठेतरी धावफळ करावी लागते, चेंजेस करावा लागतं फिल्डिंग मध्ये. या मॅच मध्ये 17 बॉल 26. बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतं हलक्या तरंगावरला. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल असेल, दुसरीचा कॉल देखील मात्र नाकारलाय रवीने. रवी सांगतोय सिंगल डबल मॅच मध्ये थांबायचं आहे, इथून धावा आपण करू. आणि इथून या मॅच मध्ये 16 बॉल 25 ची गरज आहे, जास्त नाही आहे अवघड. एखाद्या मोठ्या 2 फटक्यांचं काम या मॅच मध्ये फक्त टीम उंबारली संघाला. नेक्स्ट मॅच टीम मोठा गाव त्यांच्यासोबत फाईट करणार. टीम चिकनगर टॉस जिंकला. टीम मोठा गावनं घेतलं डिसिजन फिल्डिंग आणि इन्व्हाइट केलाय त्या चिकनगरला बॅटिंगसाठी. जशी ही मॅच संपेल तशी सेमी क्रमांक 1 ला इथे सुरुवात होणार आहे. ज्या वेळेची वाट आपण बघत होतो ती वेळ नक्कीच आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये काहीच वेळामध्ये बघायला मिळेल. आता मात्र समीकरण राहील आहे या मॅच मध्ये. हा मोठा फटका काय असा होता, श्रीराम पाटीलच्या बॅट मधून फक्त हलका खेळून आला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल, दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं इथून कंप्लीट झाली. पहा दिलीप पाटील पूर्णपणे आपलं शरीर झुकवतोय, त्याला माहिती आहे इथून ही मॅच महत्वाची. आपण मागच्या वर्षातले चॅम्पियन आहोत, मात्र या वर्षात कोण चॅम्पियन होणार. 15 बॉल, अजूनही या मॅच मध्ये 23 धावा. एखादा मोठा फटका, टीम थोडासा नावाले दे चटका आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा देखील येऊन काढलाय तितकाच वेगानं कार्पेटच्या साईडने निघालाय. क्षेत्ररक्षक आहे, दोन्ही पायांच्या मधून निघून गेलाय. बॅकअप नसता तर जरूर 4 धावा बघायला मिळाल्या असत्या, मात्र तितकाच चांगला बॅकअप आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटमध्ये बॅकअप असणं फार गरजेचं आहे, कारण एकाच्या हातामधून चेंडू सुटला तर लगेच दुसरा बॅकअप करणं फार गरजेचं आहे, कारण तिथे 1 धावा असते, तिथे कुठेतरी 3 ते 4 धावा एक्स्ट्रा मिळतात, हे लक्षात घ्या. आता इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 14 मध्ये 21 अजूनही या मॅच मध्ये करायचे आहेत. शॉर्ट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकार येतोय आणि सम प्रत्येक बॉल प्रत्येक विकेट. हा देखील असं वाटलं जातोय की काय चेंडू भरपूर हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलाय, हो हो काय रनिंग कॅच, अतिशय चांगला झेल बघायला मिळाला. आणि इथून फलंदाज बाद सीताराम पाटीलला माघारी परतावा लागतोय. धक्का टीम उंबारली संघाला मैदानाच्या आतमध्ये. तो दुसरा डीजे संकेत 25 चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. विकेट गेलाय तर किरण पाटील आमच्यापर्यंत आयोजकांचा कॉल आलाय, गाडी बाजूला घ्या. ही मॅच यानंतरच्या थोडासा जरूर तुळशीच्या होतील आणि ते महत्वाच्या मॅच आहेत, तर लक्षात घ्या. या मॅच मध्ये नक्कीच काहीतरी वेगळं क्रिकेट बघायला मिळेल. या मॅच मध्ये आतापर्यंत बघायला गेलं षटक क्रमांक 2 संपले. 12 बॉल मध्ये इक्वेशन तुमच्यापर्यंत जरूर आम्ही पोहोचवणार आहोत. या मॅच मध्ये करायचे आहेत 12 बॉल आणि 15 धावांची गरज. श्याम भोईर सचिनचे बंधू आहेत, आपल्याला जरूर पाहायला मिळतात. दोघा भावांनी नक्कीच उभारली क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अतिशय चांगलं आणि त्यांच्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट पुढे नेत आलेत आतापर्यंत. हा बॉल देखील स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबवायचा होता, तितक्याच वेगानं बॉल अडवला. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल घातक ठरते की काय, मात्र ठरली असती. श्याम भोईरचा विकेट देखील तसाच गेला असता की काय, मात्र या मॅच मध्ये
तितक्याच वेगानं धावत आला आणि इथून आता समीकरण बदलेल. 11 मध्ये 14 धाव्यांची गरज. एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं या मॅच मध्ये. टीम उमारली या संघाला. यानंतरची सेमी क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये आपण मगाशी सांगितलं मोठा गाव आणि चिकनगर या दोघांमध्ये होणार आहे. आता समीकरण 11 बॉल आणि 14 धाव्यांची इथे गरज आहे. फुल टॉस बॉल श्याम पाटीलच्या बॅट मध्ये तितक्याच वेगानं आला. तसं काय आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. वेगानं तितक्याच वेगानं बाहेर देखील दिलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकार. आता समीकरण बदललं. 10 मध्ये 10ची गरज आहे. बॉल टू बॉल इक्वेशन भावेश मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट मॅच नक्कीच आपण बघणार आहोत. सेमी 1 रेडी राहायचं आहे. टीम मोठा गाव आणि टीम चिकनगर ह्या दोघांमध्ये स्पीडअप घ्या. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आणि त्या दोघांमध्ये कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार आहे ते आपण काही क्षणामध्ये बघणार आहोत. हा बॉल टफा फोडल्यानंतर वेगानं होता. जास्त बाहेर राहिला पंच सांगतात वाईट शिकून. आमच्यापर्यंत जरूर काहीतरी रवी कान म्हणतात श्याम भोईरला देतील. फार अनुभव देखील आहे रवीकडे देखील. मैदानाच्या आतमध्ये 7 झेल भविष्याने आतापर्यंत टिपल्यात. काहीतरी वेगळं चित्र आज बघायला मिळेल का रवीच्या माध्यमातून. कोण होणार बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मालिकावीर, बेस्ट फिल्डर. बेस्ट बॅट्समन साठी 5,000, बेस्ट बॉलर साठी 5,000, बेस्ट फिल्डरला 2,500. आणि हो काय फटका सजवला. मात्र क्षेत्ररक्षक पहा दोन्ही हात खुल्ले आणि टिपला जाईल. फटका जरूर चांगला होता. अजून जर ताकद लावली असती तर चेंडू जरूर गेला असता. मात्र काय नेवाली संघाने आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. इथून या मॅच मध्ये झेल अतिशय चांगल्या रीतीने टिपलाय. फलंदाज बाद श्याम भोईर. बॅक टू द डगआउट. नो बॉल 9 धावांची गरज. फास्ट खेळा प्लीज. गोलंदाज तयार. हा बॉल टफा पडल्यानंतर तितकाच वेगानं निघून चाललाय. समीकरण हळूहळू बदलत चाललंय. 8 बॉल 9 धावांची गरज. मॅच होईल की काय. कारण नावाली संघ देखील कमी नाहीये. तितकाच चांगला आहे. या विकेट कुठेतरी जास्त टाकल्या. टीम आपण बॅटिंग करत असताना श्याम भोईर गेलाय. सचिन भोईर हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल असेल. एक धाव तर वेगाने कंप्लीट. दुसरीचा कॉल बघता बघता इथून 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. आता समीकरण बदलेल. 7 बॉल आणि इथून करायच्या धावा 7 बॉल 7 धाव्यांची गरज. या बॉल आणि वरती नक्कीच कितपत धावा येणार बॅटिंग करत असताना टीम उंबारली. मागच्या वर्षातला चॅम्पियन संघ आपण बघितला. मगाशी सांगितलं तुम्हाला मी. टीम नावाली त्यांच्याच सोबत फाईट करतोय उंबारली संघ. हा बॉल टफा पडल्यानंतर डॉट बॉलची सांगता. समीकरण बदललंय. 6 बॉल आणि 7 धाव्यांची या मॅच मध्ये गरज आहे टीम उंबारलीला.
बाळकृष्ण पाटील ओव्हर नंबर आलाय 4 मध्ये 6 बॉल मध्ये 7 धावा रोखण्यासाठी. सहा बॉल 7 धावा या मॅच मध्ये करायच्या टीम उंबारलीला सामना जिंकण्यासाठी. लक्षात घ्या. गोलंदाज तयार. हा बॉल हलक्या तर घेऊन काढला. आउटफील्ड फास्ट आहे. पहा काय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. रवीच्या बॅट मधून चौकार. 5 बॉल 3. चला स्पीड अप घ्या. आता या मॅच मध्ये 5 बॉल 3 धावा करायच्या आहेत. टीम बॅटिंग करत असताना उंबारली संघाला रवी चौकारांचा बादशाह आहे. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट आणि तिसरीचा देखील कॉल आहे आणि बघता बघता हो सामना जिंकला टीम उंबारली संघानं बाजी मारली. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं हार्ड लक बॅड लक. टीम नावाली तो चॅम्पियन होता मागच्या वर्षातला. तो संघ आता मात्र कुठेतरी मैदानाच्या बाहेर आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि इथून